भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झाले. सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल. मोहन भागवत यांचं वक्तव्य. सावरकर कोट्यवधी लोकांचे हृदय सम्राट आहेत. भागवतांचं विधान. एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्ती सरसंघचालक होऊ शकतो. मोहन भागवतांचं मोठं विधान. फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय सरसंघचालक होईल असं नाही, जो काम करेल तो सरसंघचालक. भागवतांचं विधान. 2047 मध्ये अखंड भारत होणार. भारताचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे होतील. सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य. आगामी लोकसभा विधानसभेत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती. राष्ट्रवादीसह इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका. प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निरोप. इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीनं खळबळ. दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा झाली होती. अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची माहिती. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. सयाजी शिंदे यांची मागणी. अजितदादांच्या 13व्या नंतर माध्यमांशी बोलणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. 13वा होत नाही तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार. खासदार संजय राऊतांची माहिती. महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक. राऊतांची प्रतिक्रिया. मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपला कळलं. रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊतांचा टोला. ठाकरे बंधूंच्या दबावापोटी भाजपला मराठी महापौर करावा लागला. राऊतांचं वक्तव्य. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष न करण्याचं सुनील तटकरेंचं आवाहन. विजयी सोहळे साजरे करताना संयम पाळा. तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्यामुळे खळबळ. काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा. भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर. रुग्ण नसताना दादर मार्केटमध्ये सायरन वाजवून फिरवली रुग्णवाहिका. झुंडशाही गुंडशाही कोणत्याही एमआयडीसी मध्ये खपवून घेणार नाही. सुपा एमआयडीसीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपयांवर, तर पीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ. हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये जत्रेतला पाळणा कोसळल्यानं मोठी दुर्घटना. दुर्घटनेत 13 जण जखमी. अनेकांची प्रकृती चिंताजनक. बचाव कार्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू.